नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. सकाळचे 6 वाजले होते. सुरेशने आईच्या हाताची शेवटची पोळी खाऊन बापाकडून शुभेच्छा घेतल्या आणि खेड्यातून पुण्यासाठी बसस्टँडकडे चालायला सुरुवात केली. त्याच्या खांद्यावर एक जुनी बॅग आणि मनात नव्या जीवनाची चित्र होती. पुढच्या आठवड्यापासून पुण्यातील एका छोट्या कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तो नोकरी सुरू करायची होती. आजचा दिवस त्याच्या साध्या सरळ आयुष्यातील एक मोठा वळणाचा दिवस होता. बस स्टँडवर गर्दी जमली होती. त्याची बस येण्याची वेळ झाली होती. तो चढला आणि लगेच लक्षात आले की आज प्रवासी खूप आहेत. सगळ्या आसनावर लोक त्यांच्या सामानांनी भरलेल्या डब्यांनी आणि पिशव्यांनी. बसची मधली वाट देखील अडचणीची होती. कसली बरी गर्दी आहे आज, तो मनातल्या मनात म्हणाला. काही अंतर तो उभाच प्रवास करीत राहिला. शेवटी बसने एका गावात थांबायचे ठरवले. तेव्हा मागच्या बाजूच्या एका सीटवर बसलेले 2 प्रवासी उतरले. सुरेशने त्वरित ती 2 जागा पकडली. असं पटकन व्यापले. ती सीट पूर्ण रिकामी होती, त्यामुळे तो आरामात बसू शकला. त्याला वाटले आता उरलेला प्रवास आरामात जाईल. पुढच्या स्टॉपवर बस पुन्हा थांबली. आणखीन काही प्रवासी चढले. त्याच्यामध्ये एक महिला होती. ती बसच्या दारात उभी राहून आत पाहत होती. एक जागा शोधत होती. सुरेशचे डोळे तिच्यावर अडकले आणि तसेच राहिले. ती साधारण 32 वर्षाची दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरची ताजेतवानी, निरागस हसण्याची रेषा आणि तेजस्वी डोळे पाहून ती वयाने लहानच वाटत होती. तिने साधे सुती सलवार कुर्ता परिधान केला होता, पण त्यातही ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या हातात एक छोटासा बॅग आणि पाण्याची बॉटली होती. गर्दीमुळे तिला पुढे जागा सापडली नाही. ती मागे येऊन लागली. सूरजचे हृदयाचे ठोके गती वाढू लागली. तू काय विचार करतोस, तो स्वतःला धार्जनपणे म्हणाला. ती एक परकीय महिला आहे. तिला जागा नाही म्हणून येते. तो अजूनही तिच्याकडे पाहत होता आणि ती त्याच्याकडे येत होती. ती त्याच्या समोरच्या सीटकडे न जाता थेट त्याच्या शेजारच्या रिकाम्या जागेवर येऊन बसली. समस्व, इथे जागा आहे ना? तिचा आवाज मधुर आणि स्पष्ट होता. होय, अगदी मोकळी आहे, सुरेशने घाईघाईने म्हटले. आपली बॅग आपल्या बाजूने खेचून घेतली. ती बसली आणि दीर्घ श्वास सोडला. खूप गर्दी आहे आज, धन्यवाद. त्याने फक्त डोळे हलवून प्रतिसाद दिला. तिच्या शरीराची उष्णता आणि एक सुवासित हलकी फुलांची सुगंध त्याच्या नाकात आली. तो खिडकीकडे बघून बसला, पण त्याचे सगळे लक्ष शेजारच्या आसनावर केंद्रित होते. बस पुन्हा सुरू झाली. काही किलोमीटर गेल्यावर ती महिला त्याच्याकडे वळाली. तुम्ही कुठपर्यंत जाणार, तिने विचारले. मी पुण्याला जातोय नोकरीसाठी, सुरेशने सांगितले. तिच्या चेहऱ्यावर एक आनंदी आश्चर्य दिसले. अरे, मी पण पुण्याला जाते. माझा तिथे बिझनेस आहे. खरंच, तुम्ही कोणता बिझनेस करता, सुरेशने विचारले. संभाषण पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला. आमचे कुटुंब तिथे ज्वेलरीचा व्यवसाय करते. मी सध्या माझ्या आत्याच्या घरी आले होते तेव्हापासून परत येत आहे, ती म्हणाली. तिने आपल्या नाव सुनंदा असे सांगितले. त्यानंतर संभाषण सहजतेने वाहू लागले. सुरेशने आपल्या गावाबद्दल, नवीन नोकरीबद्दल सांगितले. सुनंदाने पुण्यातील जीवन, तिच्या व्यवसायातील आव्हाने आणि आनंद याबद्दल थोडे थोडे सांगितले. ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती, पण तिच्याशी बोलताना कोणताही अंत भासत नव्हतं. तिच्या एक सहज मैत्रीप्रमाणे सांत्वनाची भावना होती. बाहेर संध्याकाळ झाली आणि अंधार पडू लागला. बसमधील बहुतेक प्रवासी झोपी गेले होते किंवा डोळे मिटून विश्रांती घेत होते. सुरेश आणि सुनंदाचे बोलणेही कमी होऊ लागले. दोघे शांतपणे बसून बाहेरचे दृश्य पाहत होते. बसची हालचाल आणि अंधार यामुळे प्रकारची गोपनीयता निर्माण झाली होती. ते शेवटच्या सीटवर होते म्हणून मागे फारसे कोणी नव्हते. मला थोडी झोप येत आहे. प्रवास खूप लांबचा आहे, सुनंदाने थकवा दर्शवला. हो, अगदी, तुम्ही आराम करा, सुरेशने म्हटले. ती आपल्या बाजूला वळाली आणि डोळे मिटवून घेतले. सुरेशने डोळे मिटले आणि विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे मन गडबडून गेले होते. तिची जवळीक, तिचा आवाज, तिचे हसणे, हे सगळे त्याच्या मनात घोळत होते. तो एक साधा गावकरी मुलगा. त्याच्या आयुष्यातील कधीच एखादी सुंदर परिपक्व महिलेने इतके लक्ष दिले नव्हते किंवा इतके सहज संवाद साधला नव्हता. ही एक नवीन आकर्षक भावना होती. अर्ध्या तासानंतर बसने एक तीव्र वळण घेतली आणि सूरजच्या खांद्यावर एक ठसका लागला. त्याने डोळे उघडले. हलका असा ठसका लागला होता, पण तो त्याच्या खांद्यावरून नव्हता. तो सुनंदाच्या डोक्यावर होता. ती गाढ झोपलीत होती आणि तिचे डोके बसच्या हालचालीमुळे हळूहळू सरकत त्याच्या खांद्यावर येऊन ठेपले होते. सुरेश स्तब्ध झाला.
त्याच्या अंगात विजेचा स्पर्श झाल्यासारखे झाले. त्याच्या पल्स वेगाने धडधडू लागले. हे काय झाले? मी काय करू? तो विचार करू लागला. ती झोपलेली होती. तिला जागी करणे योग्य नव्हते, पण अशा परिस्थितीत राहणे ही त्याच्या मनात विविध विचार आले. तिचे केस त्याच्या मानेवर लागले होते. तिच्या श्वासोच्छ्वासाचा हलका आवाज त्याच्या कानात येत होता. तो हल्ला न करता शांतपणे बसून राहिला. तिच्या झोपेचा आदर करायचा होता, पण त्याचे मन त्याला ऐकत नव्हते. ही जवळीक, हा अनपेक्षित स्पर्श त्याच्या मनाला, भावनांना एक दिशा देऊन गेला. तो तिच्याकडे पाहू शकत नव्हता, पण तिची परिस्थिती जाणवत होती. ती एक गोष्ट होती त्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. अचानक बसने एक दरीतील खड्डा ओलांडताना आणि एक जोरदार झटका दिला. सुनंदाचे डोके त्याच्या खांद्यावरून सरकत जाऊन थेट त्याच्या मांडीवर आदळले. हा सुरेशने आपल्या मनाचा एक हलका आवाज काढला. त्याला वेदना झाली, पण त्यापेक्षा जास्त त्याला घन भ्रमितता जाणवली. ती अजूनही झोपेतच होती. तिचे डोके आता त्याच्या मांडीवर होते. तिचे केस त्याच्या पायावर पसरले होते. ती अवस्था अतिशय अंतरंगाची होती. त्याचे तर्क म्हणत होते, तिला हलव, तिला जागे कर, पण त्याचे हृदय मानत नव्हते. नाही, ती खूप थकलेली दिसते, तिला झोपू दे. त्याने तिला हलवले नाही. तो फक्त तसाच बसून राहिला. त्याचे शरीर तणावग्रस्त. त्याने डोळे मिटून घेतले आणि श्वास सोडण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्याचे ओझे, तिच्या श्वासांचा आवाज, हे सगळे एकत्रितपणे त्याला एका विचित्र आणि मोहक अवस्थेत नेऊन ठेवले. त्याला वाटले हा क्षण कायमचा टिकावा. बस धावतच होती. रात्र अधिकाधिक गडद होत होती. सुरेशला वाटले की सुनंदाने तरी कधीतरी जागे व्हायची, पण ती अजूनही शांतपणे झोपेतच होती. तिची झोप खरी होती का कदाचित ती जागी असेल आणि ही परिस्थिती टाळण्यासाठी झोपेचे बहाणे करत असेल. तिचे श्वास स्थिर आणि गाढ होती. ती खरोखरच झोपलेली होती. थोड्या वेळाने सुरेशने धीर धरला आणि आपला उजवा हात हळुवारपणे वर उचलला. तिच्या डोक्याला आधार देण्यासाठी तो तिच्या डोक्याच्या मागे त्याच्या मांडीवर ठेवू इच्छित होता, जेणेकरून तिला अधिक आराम मिळेल. पण त्याचा हात अर्ध्यावरच थांबला. तिचे केस त्याच्या बोटांना स्पर्श करत होते. तो कंपने आपला हात परत खेचून घेतला. नाही, हे मी करू शकत नाही, हे चुकीचे आहे. त्याऐवजी त्याने आपले डोके मागे आसनावर टेकवले. तो स्वतःला भ्रमित करणाऱ्या विचारांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला. तो तिच्याबद्दल विचार करू नये. तो पुण्यातील नवीन जीवनाबद्दल विचार करायला पाहिजे, पण त्याचे मन तिथे जात नव्हते. ते फक्त सुनंदाभोवतीच फिरत होते. किती तास गेले ते सुरेशलाही माहीत नव्हते. बसने एखादा पोस्ट वर थांबायचे ठरवले. तेव्हा ब्रेकचा आवाज आला आणि सुनंदा हलली. तिने डोळे उघडले आणि तिच्या डोक्याला आधार देत असलेल्या गोष्टींबद्दल तिला प्रथमच जाणीव झाली. ती एकदम उठून बसली. तिचे डोके सूरजच्या मांडीवर दूर केले. तिने गोंधळलेल्या नजरेने सूरजकडे पाहिले. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. अरे मला माफ करा, ती घाईघाईने म्हणाली. तिचा आवाज लाजेने भरलेला होता. मला काहीच कल्पना नव्हती. मी खूप दूर झोपले असणार. सुरेशने हसण्याचा प्रयत्न केला, जरी त्यांचे अंतरंगी मन भावनेने भरलेले होते. कोणतीही हरकत नाही. तुम्ही खूप थकलेल्या दिसत होता, पण मी तुमच्या मांडीवर डोके ठेवले होते ना. तुम्हाला खूप त्रास झाला असेल. नाही, मी ठीक आहे. खरंच त्याने आश्वासन दिले. बस पुन्हा सुरू झाली. दोघांमध्ये एक अजिबातच वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. आधीचे सहज संभाषण आता एक गहन, अनकथित भावनिक आव्हानाने बदलले होते. सुनंदा आता अजिबात झोपत नव्हती. ती सरळ बसून खिडकीतून बाहेर पाहत होती, पण तिचं लक्ष तिथे नव्हते. सकाळचे 3 वाजले होते जेव्हा बस पुण्याच्या सीमेत शिरली. शहरातील दिवे दूरवरून दिसू लागले. प्रवास संपत आला होता. बस स्टँडवर आली आणि थांबली. प्रवासी आपापले सामान उचलून उतरू लागले. सुरेशने उठून आपली बॅग खांद्यावर टाकली. सुनंदाने हे तसेच केले. तुमचा कोण तुम्हाला घ्यायला येणार आहे का? सुनंदाने विचारले. सुरेशने खरं सांगितलं. माझा मित्र यायचा होता, पण तो आला नाही. मला व्हॉट्सअपवर मेसेज आलाय, त्याला काही आणीबाणी काम आले. मी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली, तिथे जाईन. सुनंदा काहीशी विचार करत राहिली. तिने सुरेशकडे पाहिले, जो एकटाच उभा होता. नवीन शहरात नवीन जीवन सुरू करण्यासाठी तयार होता. तिने निर्णय घेतला. अरे, तुम्ही इतक्या रात्री एकट्या हॉटेलमध्ये कसे जाल? चला माझ्यासोबत. चला, आमचा इथे मोठा बंगला आहे. रिकाम्या खोल्या आहेत. तुम्ही तिथे राहू शकता. सकाळपर्यंत आराम करा, मग पुढे जाऊ शकता. सुरेश आश्चर्यचकित झाला. पण तुम्ही एक परकी आहात. माझ्यावर विश्वास का ठेवता? सुनंदा हसली. तिच्या डोळ्यात एक उदार आईसारखी चमक होती. बसच्या दिव्यांच्या पिवळट सावल्याखाली ते दोघे उतरले. रात्र दाटून आली होती. हवा थंडगार आणि शांत.
शहर झोपेत होतं, पण त्या रात्रीचं सन्नाट जणू काही त्यांच्याच पुढच्या अज्ञात प्रवासाचं दार उघडत होतं. सुरेश अजूनही तिच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत उभा होता. तुम्हाला खात्री आहे ना? तो हळूच म्हणाला. सुनंदा त्याच्याकडे पाहून मृदू आवाजात म्हणाली, सुरेश, मी आयुष्यात खूप लोक पाहिले आहेत. कोणावर विश्वास ठेवायचा हे ओळखायला शिकले आहे. आणि तू वेगळा आहेस. तिच्या नजरेत काहीतरी होतं, जणू ओळख, जणू पूर्वीपासूनची भावना, की काहीतरी गुपित. ती त्याला आपल्या कारकडे घेऊन गेली. कारमध्ये आत येताच एक हलकी सुवासिक वासाने त्याला वेढले. गुलाब, चंदन आणि काहीतरी अगदी ओळखीचं, पण नाव न सांगता येणारं. गाडी शांत रस्त्यावरून पुढे सरकत होती. बाहेर अंधार, आत मंद पिवळा लाईट आणि दोघांच्या मध्ये वाढणारी न बोललेली जवळीक. काही मिनिटांनी सुनंदा अचानक बोलली, तुला माहिती आहे सुरेश, कधी कधी अनोळखी लोक आपल्याला आपल्यापेक्षा जास्त समजून घेतात, कारण त्यांना आपल्या भूतकाळाचा भार माहीत नसतो. सुरेश तिच्याकडे पाहत राहिला. तुम्ही ठीक आहात ना? तो विचारल्याशिवाय राहू शकला नाही. ती स्मित केली, पण त्या स्मितात एक हलका वेदनेचा छटा होती, जशी रात्रीच्या चंद्रप्रकाशात दिसणारी जखमेची चमक. ठीक आहे मी, पण काही गोष्टी मनात दडलेल्या असतात ना, त्याच्याबद्दल बोललं नाही तरी त्या आपल्याला सतत त्रास देत राहतात. त्याला जाणवलं ती काहीतरी लपवत होती आणि ते काहीतरी साधं नव्हतं. गाडी एका जुन्या रस्त्यावरून वळली. बाहेर मोठ्या झाडांची सावली, ओलसर मातीचा वास आणि अंधारात दूरवर चमकणारा एक दिवा. तिचा बंगला तो विशाल होता. एक जुनी लाकडी गेट, उंच झाड आणि एक जुना राजवाड्यासारखा भव्यपणा. सुरेशच्या अंगावर शहारे आले. इथे तुम्ही एकट्याच राहता? त्याचा आवाज अनाहूतपणे सावध झाला. हो आणि नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली. कधी एकटी, कधी नाही. दरवाजा उघडताच आत थंड हवा आणि हलकी संगीताची लहर आली. बंगला सुंदर होता, पण विचित्र शांत, जणू भिंती स्वतः काही सांगत होत्या. ती त्याला थेट वरच्या मजल्यावरून घेऊन गेली. ही खोली रिकामी आहे, तू इथे आराम करू शकतोस. पण ती थांबली. सुरेशचे हृदय धडधडू लागले. पण काय? सुनंदा त्याच्याकडे वळली. प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. तिच्या डोळ्यात काहीतरी अतिशय गूढ होतं. रात्रभर काही आवाज आले तरी घाबरू नकोस सुरेश. तो थरकापला. कशासारखे आवाज? ती मंद आवाजात पुटपुटली, या घराला काही आठवणी आहेत. ती उत्तराची वाट न पाहता खोलीतून बाहेर गेली. दरवाजा हळूच बंद झाला. सुरेश खोलीत उभाच राहिला. अचानक त्याच्या अंगावर शहारे गेले. खिडकीबाहेर वारा नव्हता, तरी पडदे हळूवार हलत होते. खोलीच्या कोपऱ्यात कुठून तरी हलकी चंद्रफुलांचा वास आला. तो सुगंध जो सुनंदाच्या अंगावरून येत होता. आणि मग एक क्षीण आवाज, जणू कोणीतरी हळूच चालत होतं. जेवढं स्पष्ट की त्यांच्या कानात पोचेल, पण जेवढं अस्पष्ट की त्याला शंका येईल. त्याने थरथर विचार केला, ही सुनंदाच आहे का, की कुणी दुसरं, की काहीतरी दुसरंच? त्याच वेळी दरवाजाच्या बाहेरून सुनंदाचा मृदू आवाज आला, सुरेश, झोप येत नाही ना? ये खाली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तिच्या आवाजात एक ओढ होती, एक भावना आणि एक सावली, जी पूर्णतः उलगडायची बाकी होती. सुनंदाने निर्णय घेतला, सुरेश, तुम्ही नवीन शहरात आलात आणि इतक्या रात्री हॉटेलमध्ये एकटे जाणे योग्य नाही. माझी कार आली आहे, तुम्हाला मी हॉटेलपर्यंत सोडते. सुरेश गोंधळला, नको नको, मी जाईन. अहो, मी एकटी जात आहे आणि तुम्हालाही रस्ता नाही माहीत. चला. आवाज शांत होता, पण त्यात एक विचित्र आग्रह होता. ते दोघे बसमधून खाली उतरले. रात्र थंड होती. स्टँडवर फार कमी लोक उरले होते. दूरवर काळ्या काचेची एक कार उभी होती. चालक बाजूला उभा. सुनंदाने त्या चालकाकडे पाहून हलक्या आवाजात काही सांगितले. चालकाने मान हलवली. कार सुरू झाली. सुरेश मागच्या सीटवर बसला आणि आजूबाजूला पाहिले. वातावरण बंदिस्त, शांत आणि किंचित धोकादायक वाटत होते. कार शहराच्या रिकाम्या रस्त्यावरून पुढे जात होती. तुम्ही एकटे राहणार आहात ना पुण्यात? सुनंदाने अनपेक्षितपणे विचारले. हो, सुरेश म्हणाला. कोण ओळखीचं नाही ना? नाही. काही क्षण गप्प. मग तिने एक विचित्र प्रश्न विचारला, तुमचे आईवडील तुम्हाला रोज फोन करतात? त्याला हा प्रश्न विचित्र वाटला. हो, नक्कीच. सुनंदाचे डोळे क्षणभर अंधारले. चांगलं आहे. कार एका शांत रस्त्यावर आली. हॉटेल इथून पुढे उजवीकडे असायला हवे होते, पण चालकाने तिकडे वळण घेतले नाही, कारण वेगळ्याच दिशेने जात होती. सुरेश सावध झाला. दीदी, हॉटेल तर मागे सरकलं. सुनंदा हसली, पण ते हसू आधीसारखं नव्हतं. त्यात एक बेचैनी, एक गूढता होती. मला एका ठिकाणी थोडं काम आहे, तिथून निघून तुम्हाला सोडते. पण सुरेश, तिचा आवाज अचानक गंभीर झाला, मी जे सांगते ते करा, शांत बसा. त्या आवाजात एक अशी थंड होती की सुरेश दचकला. कार शहरातून बाहेर पडू लागली. रस्ते ओस पडले. लाईट कमी होत गेले. फक्त हेडलाईट्स अंधार कापत पुढे जात होत्या. दीदी, तुम्ही मला कुठे नेत आहात? सुनंदा काही बोलली नाही.
तिचा चेहरा खिडकीच्या बाहेर होता, पण तिच्या डोळ्यात काहीतरी अस्वस्थ धोकादायक चमकत होतं. काही मिनिटांनी कार एका जुन्या सोडून दिलेल्या वर्कशॉप समोर थांबली. लोखंडाचा वास, काळोख, कुठेही दिवा नाही, फक्त पिवळ्या प्रकाशात ते निर्जन ठिकाण दिसत होते. उतरा, सुनंदा म्हणाली. पण सुरेश उतरा. तिच्या आवाजात आज्ञा नव्हे, धमकी होती. सुरेशचे हृदय जोरात धडधडत होते. तो कारमधून खाली उतरला. सुनंदा देखील उतरली. तिच्या चेहऱ्यावर आता आधीचे निरागस हास्य नव्हते, फक्त एक थंड शांतता. तुम्हाला माहीत आहे, लोकांना ओळखायला माझा हात खूप चांगला आहे. ती हळूच पुढे आली. बसमध्ये तुमच्याबद्दल काहीतरी जाणवलं. सुरेश मागे सरकला. काय काय जाणवलं तुम्हाला? तो गंभीर झाली. तुम्ही साधे नाही, तुम्ही निरागस दिसता, पण तुमच्यात एक वेगळी छटा आहे, लोकांना विश्वास देणारी. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही एकटे आहात, कुणालाही तुमच्याबद्दल माहिती नाही. सुरेशचा घसा कोरडा पडला. मला एका गोष्टीसाठी एखाद्याची गरज होती, एक विश्वास ठेवणारा, एक अनोळखी. ती पुढे आली आणि नीतीने मला तुम्हाला माझ्या मांडीवर झोपवले, तुमचा चेहरा जवळून पाहायला दिला आणि निर्णय घ्यायला सांगितला. सुरेश पाऊल मागे टाकणार इतक्यात सुनंदाने त्याचा हात पकडला. थंड, कठोर, लोखंडी पकड. तुम्हाला काही करणार नाही मी, पण तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल आज रात्री. तिच्या डोळ्यातील भाव आता थेट धोक्यात परिवर्तित झाले. का? मला का? सुरेशचा आवाज कापला. सुनंदा हळूच हसली. कारण माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात ज्वेलरीच नाही, आणखी बरंच काही असतं. काही असं जे दिवसाचं नसतं, जे सगळ्यांना दिसत नाही. ती अगदी जवळ आली. आणि आज आज मला एक पूर्ण काम करायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही परफेक्ट आहात. अचानक त्याच्या मागे वर्कशॉपचे गंजलेले गेट कर्र आवाज करून उघडले. आत अंधार, फक्त एक लाल दिवा लुकलुकत होता. तिथे 2 सावल्या हलत होत्या. सुनंदा शांतपणे म्हणाली, चला सुरेश, मला सोडा, मला जाऊ द्या. त्याचा आवाज तुटत होता. सुनंदा हसली. तुम्ही बसमध्ये मला झोपू दिलत, माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे तुम्ही निवडले गेलात. तिने त्याला आत ढकललं. दरवाजा बंद झाला. त्या रात्री त्या जुन्या वर्कशॉपमध्ये नेमकं काय घडलं त्याबद्दल कुणालाही पूर्ण सत्य कधी कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बस स्टँडच्या सुरक्षा कॅमेऱ्यात फक्त एकच फुटेज आढळलं. एक काळ्या काचेची कार आणि त्याच्या मागे एकटा घाबरलेला सुरेश सावलीसोबत अदृश्य होताना. आणि त्या फुटेजमध्ये सुनंदाच्या चेहऱ्यावरील शेवटचा क्षणिक हसू, ते फक्त एक हसू नव्हतं, तर एक खून होती. एक गूढ, थंड, नियतीसारखी खून. पण त्या रात्रीचा अंधार आजही कुठेतरी श्वास घेतो. वर्कशॉपच्या आत अंधार जड धुक्यासारखा पसरला होता. फक्त लाल दिव्याची लुकलुकणारी चमक आणि लोखंडाच्या भिंतीवर उमटणाऱ्या सावल्या. आत शिरताच सुरेशच्या नाकात एक विचित्र वास गेला. जुनी मिशनरी, धूळ आणि काहीतरी जळल्यासारखं. सुनंदा त्याच्या मागे शांतपणे आली. तिच्या ओठावर तेच धोकादायक अर्धवट हसू. घाबरू नको सुरेश, अजून काहीच झालं नाही. तिचा आवाज हवेत तरंगत होता, ना कोमल ना कठोर, पण काहीतरी मधलं, काहीतरी अस्थिर. 2 सावल्या पुढे आल्या. काळ्या कपड्यातले दोघे पुरुष. चेहऱ्यावर काही भाव नाही. त्यांनी सुरेशकडे पाहिले, नंतर सुनंदाकडे. सुनंदाने मान हलवली. पुरुषांनी आतल्या खोलीचे दार उघडले. आत काळोख, फक्त भिंतीवर पांढऱ्या खडूच्या खुणा, गोल रेषा, चिन्हे, जणू एखाद्या विधीसारखी. सुनंदा मंद आवाजात म्हणाली, इथे माझ्या कुटुंबाने वर्षानुवर्षे काम केलं आहे. हे फक्त ज्वेलरीचं वर्कशॉप नाही, ही एक जागा आहे जिथे आपली माणसं निवडली जातात. सुरेश थरथरत मागे सरकला. का? कशासाठी निवडली जातात? सुनंदा त्याच्याकडे एकटक पाहू लागली. कारण काही कामं फक्त निवडलेल्या अनोळखी लोकांनीच पूर्ण होतात. घरच्यांनी नाही, मित्रांनी नाही, नात्यांनी नाही, पूर्ण अनोळखी. ती हळूच त्याच्या भोवती फिरू लागली. तुला माहिती आहे, तू माझ्या मांडीवर झोपलास तेव्हा मी काही पाहिलंय? सुरेशचा श्वास अडकला. मी तुझ्या चेहऱ्यावर एक गोष्ट पाहिली, जी मी खूप काळापासून शोधत होते. निसरडी, भीतीदायक पण मौल्यवान गोष्ट. ती त्याच्या जवळ झुकली. भीती, पण त्यासोबत शुद्धतेची एक छटा. ती पुढे म्हणाली, आणि अशा लोकांचा वापर सर्वात धोकादायक कामासाठी होतो. अचानक दोन्ही पुरुषांनी सुरेशला पकडलं. तो झुंज देऊ लागला. सोडा, मला सोडा, मी काही केलं नाही. सुनंदा शांत उभी होती, जणू हे सगळं आधीच ठरलेलं. हे काम पूर्ण झालं की तुम्हाला सोडू, मी वचन देते. काहीतरी सांगा, काय करणार आहात माझ्यासोबत? सुनंदाचे डोळे चमकले. माझा भावाचा मृत्यू गेल्या वर्षी झाला एका अपघातात, पण त्याच्या मृत्यूशी काहीतरी चुकलं आहे. आम्हाला त्याला परत आणायचं आहे. सुरेश थिजला. काय? होय. तिचा आवाज फुटण्या इतकाच शांत
आणि त्यासाठी एका अशा व्यक्तीची गरज असते जी मृत व्यक्तीशी कोणत्याही नात्याने जोडलेली नसते. अगदी अनोळखी एक वाहक. तू. त्याच्या अंगावर काटा आला. पुरुषांनी त्याला त्या चिन्हांनी भरलेल्या खोलीत नेलं. दार बंद झालं. आत फक्त हलक्या चंद्राच्या प्रकाशासारखी थंडी निळी लहर पसरली. भिंतीवरील चिन्हे चमकू लागली. सुरेश भीतीने वेड्यासारखा दरवाजावर थाप मारू लागला. सुनंदा, मला मदत करा. हे काय? अचानक सगळं शांत झालं. अतिशांत. जणू कुणीतरी एकाएकी हवा कापून टाकली. मग खोलीच्या एका कोपऱ्यात पांढरी धुंदी जमा होऊ लागली. सुरेश थिजला. थंडीने त्याचे दात आपसूक आपटू लागले. धुंदीतून एक आकृती उमटू लागली. पातळ मानवी आकाराची, पण चेहरा अस्पष्ट. ती आकृती जणू सुरेशकडे पाहत होती. अंधारात त्याच्या धडधडण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. सुनंदाचा आवाज बाहेरून ऐकू आला. शांत राहा. तो तुमचा शत्रू नाही. तो माझा भाऊ आहे. त्या आकृतीने सुरेशकडे एक पाऊल टाकले. खोली तापमान झपाट्याने खाली गेलं. सुरेशची नजर धुसर व्हायला लागली. त्याला जाणवलं श्वास कमी पडतो आहे, डोके फिरते आहे आणि त्या धुंदीच्या आकृत्यांच्या डोळ्यांच्या जागी दोन अगदी काळे खोल खड्डे होते आणि ते खड्डे थेट त्याच्या आत्म्यावर नजर टाकत होते. आकृती इतकी जवळ आले की सुरेशला तिचा श्वास जाणवला. थंड, मृत, पण शोधत असलेला. आणि मग अचानक आकृतीने हात पुढे केला. बर्फासारखा थंड हात. सुरेश मागे हटला. पण दार बंद होतं. सुटका नाही. आकृती त्याच्या छातीला स्पर्श करणार इतक्यात खोलीत स्फोटासारखा उजेड झाला. एक किंकाळी आणि सर्व अंधार विलीन. दुसऱ्या क्षणी सगळं शांत, खूप शांत. सुनंदा धावत आत आली. तिच्या डोळ्यात भीती आणि धक्का. जमिनीवर सुरेश पडला होता. श्वास मंद, डोळे अर्धवट उघडे. पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. जणू काही त्याच्या डोळ्यात आता तीच सावली दिसत होती. सुनंदाचा श्वास अडकला. अरे देवा, नाही नाही. ती जवळजवळ वसत पुटपुटली. तू कोण? तू कोण? सुरेश हलकेच हसला. पण ते हसू त्याचं नव्हतं. सुरेश त्या रात्री खूप वेळ छताकडे पाहत पडून राहिला. दिवसभरात जे घडलं होतं त्याने त्याच्या मनात काहीतरी हलायला सुरुवात झाली होती. त्याच्या आत खोलवर दडलेली अपराधी भावना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आवाजात त्याला बोलू लागली होती. त्याला त्या मुलाचा चेहरा आठवत होता. तो रडत नव्हता, पण त्याच्या डोळ्यातील भीती सुरेशच्या मनात काट्यासारखी अडकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीपेक्षा खूप लवकर उठला. गावातील रस्त्यावर अजून धुळही उडाली नव्हती. कोंबड्यांनी आरवणे सुरू केले नव्हते. पण सुरेशच्या मनाची धावपळ आधीच सुरू झाली होती. तो सरळ विठ्ठल काकांच्या घरी गेला. दरवाजा ढकलून आत गेला तर काका अंगणातल्या जुन्या लाकडी खुर्चीत बसून पाणी पित होते. सुरेशला पाहताच ते म्हणाले, एवढ्या लवकर? काही काम होतं का? सुरेश थोडा थांबला, पण आज तो स्वतःपासून पळू शकत नव्हता. काका, काल जे गावात झालं ते बरोबर नव्हतं. त्या मुलाला शिक्षा देण्या एवढं काही केलं नव्हतं त्याने. विठ्ठल काका कप उचलून ठेवत हळूच म्हणाले, काय आहे तुझ्या मनात ते सरळ सांग, घुमवू नकोस. सुरेशचा आवाज कंप पावत म्हणाला, मी त्याला ढकललंही. मला वाटलं नव्हतं तो पडेल. त्याच्या डोळ्यातील भीती ती रात्रभर विसरलो नाही. काका काही क्षण काहीही बोलले नाही. त्याच्या शांततेत जणू वजन होतं. मग ते म्हणाले, तुला अपराधी वाटतंय म्हणजे अजूनही माणूस पण शिल्लक आहे तुझ्यात. सुरेश खाली पाहत म्हणाला, मी काय करू आता? काका उठले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, सुरुवात एकच, त्या मुलाची माफी माग आणि फक्त तोंडाने नाही, कृतीने दाखव. सुरेशला काकांच्या शब्दातला अर्थ जाणवला. त्याला कळून चुकलं होतं की आता पळून जाणं किंवा विसरून जाणं शक्य नाही. त्याने मान हलवत म्हणाला, हो करीन, पण तो मला माफ करेल का? काका थोडंसं हसले. तू मनापासून गेलास तर एखादं हृदय कधीच दगडासारखं राहत नाही. हे ऐकताच सुरेश उठला आणि त्या मुलाच्या घराकडे जाण्यासाठी पाय पुढे टाकला. त्याच्या मनात एकच प्रश्न गुंतागुंत करत होता, मी वेळेवर पोचेन का? की खूप उशीर झाला आहे? हवा अचानक आणखी शांत झाली होती आणि एखाद्या वादळापूर्वी येणाऱ्या शांततेसारखीच ती काहीतरी मोठं घडण्याची चाहूल देत होती. सुरेश त्या मुलाच्या घराजवळ पोचला तेव्हा त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. घर बाहेरून नेहमीसारखं शांत दिसत होतं, पण त्या शांततेमध्ये काहीतरी अस्वस्थता होती. दाराजवळ पोहोचून त्याने हलक्या हाताने ठोठावलं. आतून काही क्षण हालचाल जाणवली आणि मग दार उघडलं. दारात मुलाची आई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि डोळ्यामध्ये रात्रीनं झोपलेल्याच्या खुणा. तिने सुरेशकडे पाहिलं आणि क्षणभर काही बोलली नाही. मग शांतपणे म्हणाली, काय काम होतं? सुरेशचा घसा कोरडा पडला. काही क्षण त्याला शब्दच फुटले नाहीत. मग तो हळू आवाजात म्हणाला, काकू, मला त्याच्याशी बोलायचं होतं. काल जे झालं. ती स्त्री त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या नजरेत राग नव्हता, पण तिला त्या क्षणी सुरेशला माफ करायचं नव्हतं हेही स्पष्ट होतं. तो झोपलाय, ती थोडक्यात म्हणाली.
रात्रभर ताप होता, घाबरून रडत होतं, डॉक्टरकडेही जावं लागलं. हे ऐकताच सुरेशचे पाय जड झाले. त्याच्या अपराधी भावनेचं वजन आणखी वाढलं. तो म्हणाला, माझी माझी चूक झाली काकू, मी माफी मागायला आलोय. मी त्याला इजा करायची इच्छा नव्हती, पण माझ्यामुळे झालं. ती स्त्री हळूच उसासा टाकत म्हणाली, इच्छा नसली तरी झालं ना, मुलं घाबरतात, विसरत नाहीत लगेच. सुरेशने मान खाली घातली. त्यांच्या हातांनी थरथर कापायला सुरुवात झाली होती. मी परत हे होऊ देणार नाही. तुमच्या मुलाला मदत करीन. तुमच्या घरचं काहीही काम असलं तर. इतक्यात आतून हलकी खोकल्याची आवाज आला. त्या आईनं वळून पाहिलं आणि मग काही क्षण थांबून बाजूला झाली. ठीक आहे, आत ये, तो जागा आहे बहुतेक. सुरेशने धडधडत्या मनाने आत पाऊल टाकलं. घराच्या छोट्या खोलीत तो मुलगा पलंगावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर तापाची लाली होती, पण त्याने सुरेशकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातील भीती अजूनही शाबूत होती. सुरेश हळूच त्याच्या जवळ बसला. माफ कर, तो अतिशय शांत आवाजात म्हणाला. मुलगा काही बोलला नाही. तो फक्त त्याच्याकडे बघत राहिला. त्या नजरेत प्रश्न होते. तू परत असं करशील का? मी तुला का विश्वास ठेवू? सुरेशला जाणवलं की माफी मागणं सोपं नसतं, पण विश्वास परत मिळवणं खूप कठीण. तो म्हणाला, तुला जे हवं असेल ते मी करेन. तू सांग, पण मला दुसरी संधी दे. मुलाचा चेहरा थोडासा मवाळ झाला तो होता, पण तो अजूनही गप्प होता. इतक्यात त्याच्या हातातलं पाणी संपलं, म्हणून त्याने रिकामा ग्लास पुढे धरला. सुरेशने तो ग्लास घेतला. मी आणतो, तो म्हणाला. जेव्हा सुरेश पाणी घेऊन परत आला तेव्हा मुलानं पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहून अत्यंत हलक्या आवाजात विचारलं, तू परत ढकलणार नाहीस ना? त्या प्रश्नाने सुरेशचे डोळे पाणावले. कधीच नाही, तो ताठमानेने म्हणाला. मुलाने हळूच मान हलवली. ती एक छोटीशी हालचाल होती, पण सुरेशसाठी ती पर्वत हलवल्यासारखी होती. पण त्याला माहीत नव्हतं ही फक्त सुरुवात होती. त्याला माहीत नव्हतं की गावात अजून काही लोक त्याच्याबद्दल बोलू लागले होते. काही जण त्याला दोष देत होते आणि काही जणांनी एक योजना आखायला सुरुवात केली होती. सुरेश मुलाच्या खोलीतून बाहेर पडला तेव्हा त्याच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं होतं, पण गावभर मात्र वेगळंच वातावरण तयार होत होतं. कालचा प्रकार सगळ्यांच्याच कानावर गेला होता आणि गावातल्या सगळीच मते एकसारखी नव्हती. काही जण म्हणत होते सुरेशला शिक्षा हवी, तर काही जण म्हणत होते मूल असताना चुकीचं होतात. पण एक गट मात्र शांतपणे याबाबत काहीतरी आखत होता, विशेषतः गणेश, सुरेशचा लहानपणीचा प्रतिस्पर्धी. गणेशकडे नेहमीच गावात थोडी दादागिरी होती. त्याला सुरेशचा अचानक चांगला माणूस होणं पटत नव्हतं. तो गावातल्या चहाच्या टपरीवर बसून आपल्या लोकांना म्हणाला, हा सुरेश आता सहानुभूती मिळवतोय, उद्या कुठली कमिटीवर निवडून येईल, कुठे नेता बनेल, आपल्याला हे चालणार नाही. त्याच्या शेजारी बसलेला रम्या कुजबुजला. मग काय करायचं? गणेशच्या डोळ्यात चमक आली. त्याच्या चांगुलपणाचा खेळ उधळायचा. दुसरीकडे सुरेश घरी येऊन शांतपणे बसला. त्याचं मन मोकळं झालं होतं, पण अजूनही पूर्ण शांत नव्हतं. त्याला वाटत होतं की हे सगळं इथेच संपणार नाही. त्याची आई स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, काय रे, चेहरा बरा वाटतोय आज, त्या मुलाकडे गेलास का? सुरेशने मान हलवली. हो, माफी मागितली, थोडं बरं वाटलं. आईने हसत म्हणलं, माफी मागणं सोपं नसतं रे, पण तू ते केलंस म्हणजे मोठं पाऊल टाकलंयस. पण ती वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच बाहेरून कोणीतरी जोरात हाक मारली, सुरेश बाहेर ये. सुरेश बाहेर आला तर 3-4 जण उभे होते. त्यात रम्या सर्वात पुढे. त्याचा चेहरा गंभीर होता. काय झालं? सुरेशने विचारलं. रम्या म्हणाला, गणेश तुला बोलावतोय टपरीवर. सुरेश थोडासा चकित झाला. आता काय काम? रम्याने फक्त एवढं म्हणलं, महत्त्वाचं आहे, लवकर चल. सुरेशने आईकडे पाहिलं. ती थोडी चिंतित झाली. कशाला जातोयस? आधी ऐकून तरी घे. पण सुरेश म्हणाला, मी जातो, पाहतो काय आहे ते. तो रस्त्यावरून टपरीकडे चालायला लागला. हवा थोडी गरम झाली होती आणि कुठेतरी दूर गावात कुत्रे भुंकत होते. वातावरणात एक विचित्र ताण होता. टपरी जवळ येताच त्याला गणेश दिसला. तो नेहमीसारखा ढिम्म बसून चहा पित नव्हता. तो सरळ उभा होता आणि त्याच्या नजरेत काहीतरी धारदार होतं. काय हवंय? सुरेश शांतपणे म्हणाला. गणेशने चहाचा कप टेबलावर ठेवत हळू आवाजात म्हणलं, तू काल जे केलंस त्याने गावात बोलायला सुरुवात झाली आणि मला हे सगळं फार खटकतंय. सुरेश गोंधळला. म्हणजे? गणेश जवळ येत म्हणाला, तू लोकांच्या नजरेत देवदूत बनतोयस आणि मी खलनायक. ते मला चालणार नाही. त्यामुळे तो थोडा थांबला. आपल्याला एकदाच ठरवावं लागेल, गावात मान कुणाचा? सुरेशने त्याच्याकडे सरळ पाहत विचारलं. मान की दादागिरी? गणेश हलकाच हसला. दोन्ही. त्या क्षणी टपरीभोवती शांतता पसरली. दोघेही एकमेकांकडे पाहत उभे होते, जणू पुढचं काहीतरी मोठं आणि अनपेक्षित घडायला काही सेकंदच उरले होते. गणेशच्या चेहऱ्यावरचा भाव आता
स्पष्टपणे धोकादायक दिसत होता. त्याच्या मागे उभे असलेले दोघे अनोळखी माणसे आता मुरगळत पुढे पाहत होती. जणू ते आधीपासूनच ठरवून आले होते. सुरेशला क्षणभर जाणवलं की हे फक्त मैदान साफ कर एवढ्यावर थांबणार नाही, पण तो पळून जाणारा नव्हता. हो, सरळ उभा राहून म्हणाला, हिशोब म्हणजे काय? तू काय करून दाखवणार? गणेश अंगावर येत म्हणाला, मला गावात कोणीतरी हिरो बनणं चालत नाही. तू काल जरा एका माफी मागितली आणि लोक तुला देवदूत म्हणायला लागले. मला हे हास्यास्पद वाटतंय. सुरेश शांतपणे म्हणाला, लोकांना तुझ्यासारखी दादागिरी नकोय, एवढंच. हे ऐकताच गणेशचे डोळे लाल झाले. बोलतोस खोप? तो अचानक पुढे झेपावला आणि सुरेशला जोरात ढकललं. पण यावेळी सुरेश पडला नाही. त्याने स्वतःला थांबवलं आणि गणेशचा हात पकडला. हा अनपेक्षित प्रतिकार पाहून गणेश तबकला. त्याच्या मागील दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. सुरेश म्हणाला, मला भांडायचं नाही, पण त्रास दिलाय तर थांबणार नाही. गणेश गुरगुरला, मग थांबवून दाखव. आणि ती तिघही पुढे आली. पुढच्या काही क्षणात तिथे जोरात झटापट सुरू झाली. गणेश आणि त्याचे दोघे मित्र सुरेशने गाठून धरले. सुरेश एकटा, पण राग आणि न्याय दोन्ही त्याच्या हातात ताकद वाढवत होते. जमिनीवर माती उडत होती. तुटलेल्या काठ्या बाजूला लोटल्या जात होत्या. एका क्षणी गणेशच्या एका माणसानं सुरेशच्या पोटात लात मारली. सुरेश 2 पावले काय त्याने स्वतःला थांबवलं आणि गणेशचा हात पकडला. हा अनपेक्षित प्रतिकार पाहून गणेश थबकला. त्याच्या मागील दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. सुरेश म्हणाला, मला भांडायचं नाही, पण त्रास दिलाय तर थांबणार नाही. गणेश गुरगुरला, मग थांबवून दाखव. आणि ती तिघही पुढे आली. पुढच्या काही क्षणात तिथे जोरात झटापट सुरू झाली. गणेश आणि त्यांचे दोघे मित्र सुरेशने गाठून धरले. सुरेश एकटा, पण राग आणि न्याय दोन्ही त्याच्या हातात ताकद वाढवत होते. जमिनीवरील माती उडत होती. तुटलेल्या काठ्या बाजूला लोटल्या जात होत्या. एका क्षणी गणेशच्या एका माणसानं सुरेशच्या पोटात लात मारली. सुरेश 2 पावले मागं सरकला, पण पुढच्या क्षणी त्याने त्या माणसाचा हात पकडून त्याला खाली फेकलं. गणेशने मागून वार केला, पण सुरेश वेळेत उभा राहिला. श्वास जोरात धावत होता, पण त्याचा निर्धार ढळत नव्हता. इतक्यात अचानक कुणीतरी मोठ्याने ओरडलं, थांबा! सगळे थबकले. मैदानाच्या कडेला उभा होता तो छोटा मुलगा. त्याच्या मागे त्याची आई आणि आणखी काही गावकरी जमा झाले होते. मुलगा दमलेला, घाबरलेला, तरीही ओरडत म्हणाला, सुरेश काका वाईट नाहीत, त्यांना मारू नका. गावकऱ्यांनी पुढे यायला सुरुवात केली. त्याच्या चेहरे भीतीचे नव्हते, तरी प्रश्नांनी, संतापाने आणि अविश्वासाने भरलेले होते. मुलाची आई पुढे येत कठोर आवाजात म्हणाली, गणेश, पुरे झालं. हे तुझं गाव नाही, सगळ्यांचं आहे. इथे कोणावर हात उचलून मान मिळत नाही. गणेश काही बोलणार होता, पण त्याला जाणवलं की लोक त्याच्या बाजूने नाहीयेत. त्याच्या मागेही दोघंही आता मागे सरकले होते. वातावरण पूर्णपणे बदललं होतं. गावकरी सुरेशकडे पाहत होते, काही काळजीने, काही आदराने, काही आश्चर्याने. सुरेश हळूच श्वास सावरत म्हणाला, मला भांडायचं नव्हतं, फक्त माझी चूक सुधारायची होती. गावातल्या एका वयोवृद्धाने पुढे येत म्हणलं, आधीच्या सगळ्या गोष्टी विसरूया, पण गणेश, तुझी ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. गणेश रागाने दात चावून उभा राहिला, पण आता काहीही बोलण्यासाठी त्याच्याकडे ताकद नव्हती. गावकरी त्याच्या दिशेने कठोर नजरेने बघत होते. तो फक्त वळून तिथून निघून गेला. त्याचे दोघे साथीदारही पळत निघून गेले. मैदानात काही क्षण शांतता पसरली. मग मुलगा हळूच सुरेशकडे येऊन म्हणाला, काका, तुम्ही खरंच चांगले आहात. सुरेशने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, आणि तू खूप धाडसी आहे. गावकरी एकामागोएक एक जवळ आले. आता सुरेशकडे पाहणाऱ्या नजरेत भीती नव्हती, विश्वास होता. त्या रात्री मैदान तर साफ झालंच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनातील शंका देखील साफ झाली. पण कथा इथे संपत नाही, कारण गणेश गेला असला तरी त्याचा राग आणि सूड शांत झालेला नव्हता. गणेश मैदानातून निघून गेल्यावरही त्याच्या डोळ्यातला राग संपलेला नव्हता. रात्र उशीर झाला होता, पण तो सरळ घरी गेला नाही. तो रिकाम्या रस्त्यावर चालत स्वतःशीच म्हणत होता, आज गाव माझ्या विरोधात उभं राहिलं, कारण सुरेश हा माणूस नाहीसा झाला की पुन्हा सगळं माझ्या मुठीत येईल. त्याच्या मनात सूड पेटला होता. दुसरीकडे गावकरी सुरेशला घरी पोहोचवण्यासाठी त्याच्यासोबत चालत होते. त्याच्यात एक वेगळीच भावना होती, आदराची, विश्वासाची. मुलाच्या आईने शेवटी म्हणलं, तू चूक केली होतीस, पण त्याहून मोठं म्हणजे ती मान्य केलीस. हे फार थोर असतं. सुरेशने नम्रपणे मान हलवली. पुढच्या 2 दिवसात गावात शांतता होती. लोकांनी सुरेशबद्दलची मते बदलली, पण गणेश मात्र घरात बसून योजना आखत होता. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी सुरेश गावातील विहिरीजवळून जात होता. सूर्य मावळत होता
आणि वाऱ्यात शांतता होती. त्याच वेळी मागून एखाद्याने चालणाऱ्या दबक्या पावलांचे आवाज दिले. सुरेश थांबला. गणेश, बाहेर ये, मी एकटा आहे, तो म्हणाला. गणेश सावलीतून बाहेर आला, पण यावेळेस तो एकटा होता. त्याच्या चेहऱ्यावरचा राग बदलून आता हार आणि वैताग दिसत होता. तुला माहिती आहे, गणेश हळू आवाजात म्हणाला, गाव माझं ऐकत नाही. लोकांचं लक्ष मी कितीही वेड लावलं तरी शेवटी तुझ्याकडे बघतात, कारण तू बदललास आणि मी नाही बदलू शकलो. सुरेश शांतपणे म्हणाला, बदलणं सगळ्यांना जमू शकतं, फक्त राग सोडावा लागतो. गणेशने डोळे मिटले. मला ते जमलं नाही. तो घशात आवाज दाटून म्हणाला, मी तुला संपवायचं ठरवलं होतं, पण त्या दिवशी जेव्हा लोक माझ्यावरच ओरडू लागले, मला जाणवलं की मी स्वतःला संपवत चाललोय. सुरेश जवळून जाऊन म्हणाला, गणेश, तू वाईट नाही आहेस, फक्त चुकीच्या मार्गावर गेलास. हे ऐकून गणेशची मान हळूहळू खाली गेली. मला कोणी साधं सांगितलंच नाही. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. मग गणेश म्हणाला, मला माफ कर सुरेश. सुरेशने पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी तुला आधीच माफ केलंय. हे वाक्य ऐकून गणेशच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने पटकन पुसलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात मोठी सभा झाली. गणेश स्वतः सर्वांसमोर आला. तो म्हणाला, मी चुका केल्या, दादागिरी केली, लोकांना त्रास दिला आणि मला शिक्षा हवीच, पण मला एक संधी द्या बदलण्यासाठी. गावकरी एकमेकांकडे पाहत होते. मग सुरेश पुढे आला आणि म्हणाला, संधी द्या, कारण भूतकाळापेक्षा भविष्य महत्त्वाचं. लोकांनी मान डोलावली. वयोवृद्धांनी गणेशला कायमाची जबाबदारी दिली, जशी सुरेशने घेतली होती. पुढच्या काही आठवड्यातच गणेश खरोखर बदलत गेला. आता दोघेही, सुरेश आणि गणेश, गावासाठी काम करू लागले. लोकांनी त्यांना विरोधक म्हणून नव्हे तर साथीदार म्हणून पाहायला सुरुवात केली. आणि त्या छोट्या मुलाने, ज्याने सुरेशला त्या रात्री वाचवलं होतं, तो अभिमानाने गावात सगळ्यांना सांगत असे, सुरेश काका आणि गणेश काका हे दोघे माझे हिरो आहेत. गावात पुन्हा शांती, एकता आणि आदर पसरला. सुरेशची चुकीतून केलेली सुधारणा आणि गणेशची अहंकारातून केलेली माघार, दोघांनी मिळून गावाला नवा मार्ग दाखवला. आणि इथेच कथा संपते, पण तिचा अर्थ मात्र कायम जगतो. बदलायला नेहमी धैर्य लागतं आणि माफ करायला त्याहून अधिक. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.